जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक जण एकदा तरी असा अपयशी होतो की त्या वेळेला उठून पुन्हा प्रवास करावं की तिथेच थांबावं हेच माणसाला कळत नाही। पण मित्रांनो, लोक अपसेट का होतात याचं कारण फक्त एकच आहे, आणि ते कारण म्हणजे ती माणसं इतरांकडून अपेक्षा ठेवतात, स्वतः मात्र काहीही करायला धजत नाहीत। अगदी स्वतःच्या हितासाठी सुद्धा त्यांना दुसऱ्याचीच गरज लागते, आणि अशीच माणसं आयुष्यामध्ये जास्त नाराज होतात। मित्रांनो, दुसऱ्याच्या दुःखात आनंदी तेच होतात जे स्वतः अगदी खिन्न उदासीन जीवन जगत असतात। अगदी मंथरा आणि शकुनी सारखे ते जीवन जगत असतात। पण मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही तुमचे कर्म उत्तम करण्याचा प्रयत्न करा। कुणाचे चांगले केले तर ते विसरून जावा, आणि आयुष्यामध्ये फक्त एकाच गोष्टीची काळजी घ्या की आपल्या हातून कुणाचंच वाईट होणार नाही। मित्रांनो, भविष्याची चिंता तुमचा आजचा दिवस दुःखी बनवत असते, त्यामुळे भविष्याची चिंता करण्यात तुमचा आजचा दिवस वाया घालवू नका। पण मित्रांनो, तुमच्याच उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करायला कधीच विसरू नका। प्रयत्न करण्यासाठी आत्तापासूनच सुरुवात करा, आणि प्रयत्न केल्यामुळे तुमचं भविष्यकाळ उत्तम असणारच आहे, हे फक्त लक्षात ठेवा। भूतकाळातील विचार मन खिन्न करत असतात, वर्तमान मात्र तुमच्या हातात असतो। सकारात्मक विचार करून मानसिक आरोग्य राखण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, चुका प्रत्येकाकडूनच होत असतात, आणि या जगामध्ये कोणताच माणूस धुतलेल्या तांदळासारखा नाही। पण आपल्याला जाणीव झाली की त्याच वेळेला आपल्याला स्वतःमध्ये बदल करता आला पाहिजे। मित्रांनो, सल्ले देखील आपले आयुष्य बदलवतात। फक्त सल्ले देणारा माणूस तुमच्यावर प्रेम करणारा असावा, आणि तो माणूस त्याच्या आयुष्यामध्ये प्रयत्नशील असावा, जो योग्य मार्ग दाखवेल, दुःखावर फुंकर मारून सुखाची अनुभूती आणून देईल। अशा माणसाला आयुष्यामध्ये कधीच विसरू नका। नको त्या अपेक्षा माणसाला नक्कीच असह्य बनवतात, पण योग्य असे ध्येय माणसाला कर्तृत्वाने मोठे करतात। त्यामुळे तुमचे ध्येय नेहमी मोठे ठेवा। मित्रांनो, तुमच्या सोबत सुखाच्या दरबारात बसणारे दुःखाचा उंबरा बघितल्यावर मागे फिरून जातात। हातपाय धडधाकट असणारा पण जर नशिबाचे गाणे गात असेल आणि कष्टच करत नसेल, तर तो माणूस त्या परमेश्वराच्या मते दिव्यांगच आहे। मित्रांनो, तुम्ही ज्या दिशेने प्रवास कराल त्याच ठिकाणी तुम्ही पोहोचणार। मग गंतव्य सुखाचे हवे की गंतव्य दुःखाचे हवे हे तुम्ही ठरवायचं आहे। पण नक्कीच आजकाल प्रत्येक जण सुखाचे गंतव्य निवडतो। मित्रांनो, त्यासाठी जे वाहन लागेल ते शांत मनाचे आणि सकारात्मक उत्तम विचाराचे असायला हवे। जर तुम्ही अशांत आणि नकारात्मक विचाराचे वाहन निवडले तर तुम्ही दुःखाच्या न थांबणाऱ्या प्रवासात नक्कीच गुरफटत जाल, आणि तो तुमचा प्रवास नक्की चुकीचा ठरेल। मित्रांनो, संकटकाळी तुमचे किती मोठे संपर्क आहेत हे महत्त्वाचे नाहीत, तुमचा संपर्क तुमच्या आत्मविश्वासासोबत किती आहे हे नक्कीच महत्त्वाचं आहे। आणि जर का मित्रांनो, तुमचा संपर्क तुमच्या आत्म्याशी असेल तर त्या संकटांमधून तुम्ही नक्कीच मुक्त व्हाल। मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये सर्वांशी संपर्क तुटला तरी चालेल, पण आत्मविश्वास नावाचा संपर्क नेहमी स्वतःच्या जवळ ठेवा। संयम, आत्मविश्वास हे दोन मित्र नेहमीच आपल्या जवळ ठेवा। मित्रांनो, आपलं आयुष्य खूप छोटं आहे,
गेल्या काळातल्यासारखं कुठे आपण 500 वर्षे जगणार आहोत. पण मित्रांनो, आपलं आयुष्य छोटं आहे म्हणून काय झालं? त्याच आयुष्यामध्ये चांगलं होण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. मित्रांनो, चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी छोट्या छोट्या चुकींच्या गोष्टींकडे आणि छोट्या मंदबुद्धी लोकांना दुर्लक्षित करून आपण आपलं जीवन आनंदी बनवलं पाहिजे. जसं की एखाद्या फुलपाखराप्रमाणे स्वच्छंद जीवन जगावे. मित्रांनो, कर्म तर उत्तम हवेच, पण गेल्या जन्मीचे प्रारब्ध संचित भोगून आपल्याला जावंच लागतं. ते आपल्याला माहीत नसतं. म्हणून करावी ती भक्ती आणि त्या भक्तीतून मिळालेल्या पुण्यातून प्रारब्ध भोग यांची तीव्रता कमी होते. त्यामुळे मित्रांनो, आपण त्या परमेश्वरावर श्रद्धा ठेवली पाहिजे. आपले दुःख त्या परमेश्वराला सांगितले पाहिजे आणि त्याच्यावर मनापासून विश्वास ठेवला पाहिजे. मित्रांनो, त्या परमेश्वराला प्रार्थना करायच्या अगोदरच आपल्या प्रार्थनेचं कारण माहिती असतं. त्यामुळे आपल्या समस्या इतरांना कधी सांगू नका, पण त्या परमेश्वराला सांगायचं मात्र कधीच विसरू नका. मित्रांनो, उघडं वैर ठीक आहे, पण खोटं वैर अत्यंत वाईट आहे. पाठीत खंजीर ती पण आपली जवळचीच माणसं मारतात, तेव्हा होणारं दुःख व्यक्त करता येत नाही. सावध पत्रिका घेत आयुष्य जगणारे सदैव संकटावर मात करत असतात. आत्मविश्वासहीन आणि भित्री लोक कधीच आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाहीत. आजपर्यंत असं झालं देखील नाही की आत्मविश्वास आणि निर्भीड व्यक्तीच यश मिळवण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करतात आणि ते यश मिळवतात. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, माणसाने आयुष्यात अबला होऊन स्वतःच्या आयुष्याचा तबला कधीही होऊ देऊ नये. मित्रांनो, निर्भय भविष्याकडे वाटचाल सुरू केली पाहिजे आणि त्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. मगच तुम्ही यशाच्या बाबतीत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात यशस्वी व्हाल. मित्रांनो, आजचा दिवस छान उगवला म्हणायचा आणि मग तो आनंदी आणि उत्साहाने जगायचा. तुमच्यावर प्रेम करणारे आणि प्रेम दाखवणारे कलात्मक पद्धतीने व्यक्त होत असतात. प्रेम करणारे दुःखात सुखात सारखे साथ देत असतात आणि प्रेम दाखवणारे सुखात तर खूप साथ देतात आणि तुमच्या कमकुवत बाजूवर लक्ष ठेवून असतात. जेव्हा पडती बाजू विलक्षण ढासळण्याच्या परिस्थितीत असते, तेव्हा ती माणसं साथ सोडून देतात आणि आपला स्वार्थ बघून ते निघून जातात. म्हणून मित्रांनो, आयुष्य जगत असताना कधीच बेसावध राहू नका. आजूबाजूच्या परिस्थितीचा अभ्यास करून राहणे हेच महत्त्वाचे आहे. मित्रांनो, शांत, संयमी, निर्भीड, आनंदी जीवन जगण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे खूप महत्त्वाचं आहे. स्वार्थी वृत्ती तुम्हाला शांती आणि समाधान प्राप्त करून देईल, पण सर्वप्रथम स्वार्थी लालचीपणा थोडा बाजूला ठेवून कर्तव्य म्हणून कार्य केलं तर ते तडीस नेण्यासाठी जास्त ताण येत नाही. मित्रांनो, आयुष्यातील प्रवासात प्रसंग येतच राहतील आणि त्या प्रसंगासाठी तुम्ही सज्ज राहायला पाहिजे. त्या प्रसंगासाठी तुम्ही स्वतःशी खंबीर व्हायला पाहिजे. मित्रांनो, लायकी नसलेले पायलीचे साठ आयुष्यात अशी मारून जातील गाठ, जी सोडवता सोडवता घाम निघेल, कारण लायकी नसलेले लोकच लायकी काढून जातात आणि त्यासाठी संगत महत्त्वाची आहे. मित्रांनो, आयुष्य एक प्रवास आहे. त्यात सर्वच ठिकाणी एकदम चांगला रस्ता असेल असं काही नाही. कुठे खड्डे पडलेले असतील तर कुठे तीव्र वळण असतील तर कुठे गतिरोधक सुद्धा असतील. मित्रांनो, जर खड्डे असतील तर हळूच डावलून बाजूला निघा. तीव्र वळण असेल किंवा गतिरोधक असेल तर आरामात त्या वेळेला संयमाने बाहेर निघा. जीवन एक प्रवास आहे,
तो संयमाने शांत चित्ताने करावा, म्हणजे झटके कमी आणि विनाकारण अपघाताचे प्रमाण कमी होईल. मित्रांनो, आयुष्यात येणाऱ्या प्रसंगाची आहे तशी स्वीकारण्याची मानसिकता तुम्हाला खूप काही शिकवून जाते. रामायणामधील एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. सकाळी राज्याभिषेक असतानाही रात्री वनवासात जाण्याची आज्ञा कोणत्याही प्रकारे ताणतणाव, राग, चीड व्यक्त न करता एकदम नम्रपणे स्वीकार करून श्रीराम वनवासामध्ये गेले होते. पण आपण मोहमाया यामध्ये अडकून दुःखी होत राहतो आणि हेच खरं आपल्यामधील अज्ञान आहे. मित्रांनो, आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करत जावा आणि जे होत आहे ती ईश्वराची इच्छा आहे असे समजून त्या प्रत्येक आव्हानांना समोर जा. इतर कोणाच्याही वागण्याने तुम्ही तुमचं अंतर्मन कधीच दुःखी करून घेऊ नका. मित्रांनो, जर का आपलं मानसिक आरोग्य हे उत्तम असेल तर भौतिक प्रसंग कोणताही आणि कसलाही असू देत, त्या प्रसंगातून तुम्ही सहज बाहेर येऊ शकता. म्हणून मित्रांनो, मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, शांत संयमी जीवन हेच आपल्या जीवनरूपी अस्तित्वाचे खरे सूर्य आहेत, जे रोज रात्रीनंतर उगवत असतात. यश देणारा क्षण पहिला अनुभव देऊन जातो, नंतर आपला संयम बघतो, मग आपली जिद्द बघतो, आपली मेहनत बघतो, मग मिळतो तो विजय असतो. आणि मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. आपण भेटूया पुढच्या अशाच सुंदर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, सुखी राहा, आनंदी राहा आणि हसत खेळत राहा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.